नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। कारण आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि मोठी घोषणा केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत ट्रॅक्टर। मित्रांनो बघा, शेतकऱ्यांना मिळणार ट्रॅक्टरवर मोठी सबसिडी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ट्रॅक्टर मिळवायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, कागदपत्रे काय काय लागणार आहेत, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर। या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी रोजच आपण महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती रोज घेऊन येत असतो। तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात, पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, शेतकऱ्यांचे श्रम कमी व्हावे आणि शेतीकामांना गती मिळावी यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाअंतर्गत राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा घटक म्हणून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर कृषी योजनांवर मोठी सबसिडी दिली जात आहे। यंदा या योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून पात्र शेतकऱ्यांना 40 ते 50% पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे। या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे। मित्रांनो, अनुदान किती मिळणार आहे तर या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रवर्गासाठी अनुदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे। जसे की अनुसूचित जातीसाठी म्हणजे एससी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी, महिला आणि अल्पभूधारक शेतकरी वर्गासाठी 50% सबसिडी मिळणार आहे। सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर शेतकऱ्यांना 40% अनुदान दिले जाणार आहे। ट्रॅक्टरच्या हॉर्स पॉवर म्हणजेच HP आणि मॉडेलनुसार अनुदानाचा अंतिम आकडा बदलू शकतो। मिनी ट्रॅक्टरवर जवळजवळ 20 HP पेक्षा कमी असेल तर त्यांना लहान शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळतो। यापूर्वी महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड केली जात होती, मात्र सुधारित मार्गदर्शक सूचनानुसार यंदा प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे धोरण अवलंबले जात आहे। त्यामुळे जे शेतकरी लवकरात लवकरच अचूक अर्ज सादर करतील त्यांना मंजुरी मिळण्याची शक्यता अधिक राहील। योजनेसाठी पात्रता आणि अटी काय असणार आहेत मित्रांनो, तर अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, शेतकऱ्याच्या नावावर शेती असणे आवश्यक आहे, 7/12 उतारा आणि 8 अनिवार्य आहे, बँक खाते आधार कार्डची लिंक असणे बंधनकारक आहे। यापूर्वी गेल्या 10 वर्षात संबंधित शेतकऱ्याने कोणत्याही सरकारी योजनेतून ट्रॅक्टर सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी ट्रॅक्टर मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत तर मित्रांनो, नंबर 1 आधार कार्ड, नंबर 2 चालू 7/12 आणि 8 उतारा, नंबर 3 बँक पासबुक कॅन्सल चेक झालेला किंवा आधार लिंक असलेले, नंबर 4 जातीचे प्रमाणपत्र केवळ SC आणि ST प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी जे अनिवार्य आहे, नंबर 5 ट्रॅक्टर खरेदीचे अधिकृत कोटेशन म्हणजे शासकीय मान्यताप्राप्त डीलरकडून व तपासणी प्रमाणपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अर्ज कसा करायचा तर सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे। जी वेबसाईट दिलेली आहे इथं, या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे, इथं जायचं आहे। तिथे गेल्यानंतर शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करून स्वतःची नोंदणी करा किंवा जुना ID वापरून लॉग इन करू शकता। मुख्य मेनूमध्ये कृषी यांत्रिकीकरण हा घटक निवडा, त्यामध्ये ट्रॅक्टर किंवा आपल्या पसंतीच्या कृषी अवजारांची निवड देखील करा। सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य फॉर्मॅटमध्ये अपलोड करा आणि नंतर अर्ज सबमिट करून घ्या। महत्त्वाची सूचना म्हणजे काय, पूर्वसंमतीपत्र मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करू नये। सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच खरेदी प्रक्रिया पूर्ण करून बिल पोर्टलवर अपलोड करावे, त्यानंतरच अनुदान बँक खात्यात जमा केले जाईल। तर मित्रांनो, जर तुम्हाला आता ट्रॅक्टर मिळवायचं असेल आणि तुम्हाला शेतातले कामं सोपं बनवायचे असतील तर आता तुम्हाला सरकार अनुदान देत आहे आणि नक्कीच तुम्ही याचा भरभरून फायदा घ्या। परंतु ही जी प्रोसेस आपण सांगितलेली आहे हे देखील तेवढीच महत्त्वाची आहे, ती पूर्ण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो, तुमच्या सर्वांचं मनापासून रजा घेतो, परंतु पुन्हा भेटणार आहोत की अशीच महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।